काल आपण जो क्लास घेतला त्यावर अभ्यासक्रमाच्या संदर्भात काल चर्चा आपण केलेली होती. सर्वांना सिलेबस मी सेंड केलेला होता पीपीटीच्या माध्यमातून. वाटल्यास पीपीटी सुद्धा मी नंतर सेंड करेन. आणि जे विद्यार्थी काल क्लासला उपस्थित नव्हते, काल संख्या कमी होती बरीचशी, त्या विद्यार्थ्यांना तो क्लास अटेंड करता यावा यासाठी आपण यूट्यूबची लिंक सुद्धा सेंड केली होती. बहुतांशी जणांनी माझ्या माहितीस्तव म्हणजे पाहिला असं मला वाटते व्हिडिओ. तो सिलेबसच्या संदर्भात एक ओव्हरलुक आपण केलं होतं, काय काय आपल्याला शिकायचं आहे आणि पूर्ण सत्रभर अशा संदर्भात आपल्याला कोणत्या कोणत्या घटकांच्या संदर्भात अभ्यास करायचा आहे या संदर्भात आपण थोडीशी संक्षिप्त चर्चा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून केली होती. आज आपल्याला प्रत्यक्ष शिकवायला सुरुवात करायची आहे आणि आपलं जे पहिलं युनिट आहे अंडरस्टँडिंग सोशिओलॉजी, त्यामध्ये जो पहिला कंटेंट आहे, पहिला कंटेंट कोणता आहे? मीनिंग, नेचर अँड स्कोप ऑफ सोशिओलॉजी. समाजशास्त्राचा अर्थ, समाजशास्त्राचे स्वरूप आणि समाजशास्त्राची व्याप्ती, हा जो काही मुद्दा आहे त्या मुद्द्याला आपल्याला आज सुरुवात करायची. प्रस्तावनामध्ये चर्चा करत असताना आपल्याला असं म्हणता येईल की साधारणपणे मानव हा मूलतः जिज्ञासू वृत्तीचा आहे. या सृष्टीतलावर जेवढेही काही सजीव प्राणी असतील त्या सर्व सजीव प्राण्यांमध्ये मानव हाच एकमेव असा सजीव प्राणी आहे की जो इतर सर्व सजीव प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. याचं वेगळं पण कोणकोणत्या दृष्टिकोनातून आहे हे आपल्याला विदित आहे किंवा ज्ञात आहे. बहुतांशी जर आपण पाहतो की मानवाची जी प्रवृत्ती आहे, मानवाचा जो स्वभाव आहे, मानवाकडे जी काही बौद्धिक क्षमता आहे, मानवाकडे जे काही गुण निसर्गदत्तपणे निसर्गाने दिलेली आहे, असे सगळे गुण, अशी सगळी वृत्ती, असे सगळे घटक आपल्याला इतर प्राण्यांमध्ये पाहायला मिळत नाही. म्हणून मानव हा एकमेव असा सजीव प्राणी आहे की जो इतर सजीव प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. आणि ह्या सर्व सजीव प्राण्यांमध्ये मानवाकडे असणारी अधिकची एक जी दृष्टी आहे, अधिकची एक जी वृत्ती आहे, अधिकचा एक जो गुण आहे तो म्हणजे जिज्ञासेचा. जिज्ञासा म्हणजे काय? जाणून घेण्याची प्रवृत्ती, जाणून घेण्याची इच्छा, माहिती करून घेण्याची इच्छा. आणि ही प्रवृत्ती केवळ आणि केवळ इतर सजीव प्राण्यांपेक्षा मानवामध्येच आपल्याला पाहायला मिळते. तर अशा मानवाला जी जिज्ञासूची वृत्ती मानवामध्ये निर्माण झाली, त्या जिज्ञासू वृत्तीने सृष्टीच्या निर्मितीपासून ते आजपर्यंत मानव हा आपल्या जिज्ञासू वृत्तीने स्वतःचा विकास करत आलेला आहे. मानवाच्या ज्ञात इतिहासाचा जर संदर्भ आपण पाहिला तर या मानवाच्या ज्ञात इतिहासामध्ये आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि त्या गोष्टीच्या संदर्भात अनेक विचारवंतांनी आपली मतही मांडलेली आहे. ज्यात एक विचारवंत आहे, उत्क्रांतीचा सिद्धांत ज्या विचारवंतांनी मांडला, ज्यामध्ये समाजशास्त्रज्ञांच्या बाबतीमध्ये विचार करायचा झाला तर हर्बर्ट स्पेन्सर मध्ये त्यामध्ये येतो. चार्ल्स डार्विन नावाच्या विचारवंतांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला आणि त्या सिद्धांतामध्ये त्यांनी सांगितलं की मानवी समाजाचा झालेला जो काही विकास आहे, मानवाची झालेली जी काही प्रगती आहे, ही प्रगती, हा मानवाचा झालेला विकास हा उत्क्रांतीच्या दिशेने झालेला आहे. उत्क्रांतीवादी अवस्थेतून मानवाचा हा आजच्या स्थितीला दिसणारा आपल्याला विकास दिसून येतो. आणि याच बाबतीमध्ये समाजशास्त्राचे जनक ऑगस्ट कॉम्ट यांनी सुद्धा मानवी समाजाच्या विकासाचे टप्पे मांडत असताना, मानवाच्या बौद्धिक विकासाचे टप्पे मांडत असताना, मानव हा निसर्गावस्थेतून वैज्ञानिक अवस्थेकडे कसा कसा परिवर्तित होत गेला या संदर्भात आपली मतं मांडलेली आहेत. त्यांनी यासोबत अनेक समाजशास्त्री विचारवंतांनी मांडले. तर ह्या सर्व समाजशास्त्रज्ञांच्या विचारांचा मूळ जो गाभा होता, त्या विचारवंतांच्या विचारांचं जे मुख्य सूत्र होतं ती म्हणजे मानवाची जिज्ञासू वृत्ती. आणि ही जी काही मानवाची जिज्ञासू वृत्ती होती, जाणून घेण्याची, विकास पावण्याची किंवा विकास करून घेण्याची, त्या जिज्ञासू वृत्तीमुळेच मानवी समाजाचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. चार्ल्स डार्विन सारखा विचारवंत म्हणतो की मानवी समाजाचा जो झालेला विकास हा उत्क्रांतीच्या दिशेने कसा कसा होत गेला, तर त्याने त्या काळात सांगितलं की मानवाला आपलं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी अनेक संघर्ष करावे लागले. वेळ काळ प्रसंगी निसर्गाशी, मानवांशी संघर्ष करावा लागला, जंगलातील जंगली श्वापदांशी संघर्ष करावा लागला आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी.
आणि हे सर्व करत असताना मानवाच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताचं त्यांनी एक तत्व सांगितलं होतं त्या कालखंडामध्ये, ते म्हणजे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. जो जगण्यासाठी समर्थ होता, जो आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवण्यासाठी समर्थ होता, ज्याला संघर्ष करण्याची ज्याच्यामध्ये ताकद होती, जो येणाऱ्या परिस्थितीचा सामना अतिशय चांगल्या प्रकारे किंवा म्हणा की अतिशय समर्थपणे करू शकत होता, अशाच व्यक्तीने आपलं अस्तित्व काळ वेळ परिस्थितीनुरूप समाजामध्ये होणाऱ्या बदलानुरूप आपलं अस्तित्व कायम ठेवलं. आणि जे प्रवाहाबरोबर चालू शकत नव्हते, ज्यांना आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवता येऊ शकत नव्हतं, अशी लोक ही काळाच्या ओघात प्रवाहाच्या ओघात त्यांनी आपलं अस्तित्व नष्ट केलं किंवा करून घेतलं किंवा ते आपलं अस्तित्व टिकून ठेवू शकले नाहीत. तर हीच बाब मानवाच्या ह्या जिज्ञासू वृत्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मानव हा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आजही आपण पाहतो की हे सगळं जे काही आपण करत आहोत, शिकत आहोत, त्या सगळ्या गोष्टींच्या मागचा मुख्य हेतू आहे की जाणून घेणे किंवा जिज्ञासू आपली वृत्ती आहे. जसं आज आपण 12 वर्षाचं शिक्षण घेऊन BA फर्स्ट इयरमध्ये 13व्या वर्षी आपण पदार्पण जे केलेलं आहे ते जिज्ञासू वृत्तीमुळे, की वेगवेगळ्या स्टेजेसवर तुम्ही वेगवेगळ्या ज्ञान संपादन करण्यासाठी किंवा जिज्ञासू वृत्तीने जाणून घेण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा उठाठेव करत आलेले आहात. तर मानवाचा हा मूळ स्वभाव आहे, स्थायी स्वभाव आहे, तो म्हणजे जाणून घेण्याची वृत्ती किंवा जिज्ञासू वृत्ती. आणि मग प्राचीन कालखंडापासून या मानवाने विविध विषयाचे ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण ह्या जिज्ञासू वृत्तीच्या मागे एक गमक होतं. मानवामध्ये जिज्ञासू वृत्ती कायम टिकून ठेवण्यामागे सुद्धा एक महत्वपूर्ण घटक होता. तो म्हणजे कोणता होता? तर एक सांगायचं तात्पर्य झालं किंवा म्हणायचं जर आपल्याला झालं तर गरज ही शोधाची जननी असते. वेळ काळ परिस्थितीनुसार मानवाला ज्या ज्या गोष्टींच्या समस्या निर्माण झाल्या, ज्या ज्या गोष्टींची कमतरता मानवाला भासू लागली, ज्या ज्या घटकांची निकड मानवाला भासू लागली, त्यावेळेस मानवाने त्या गोष्टींचा अभ्यास करून, उहापोह करून, त्या संदर्भात विचारमंथन करून, चिंतन करून अनेक वेगवेगळी शोध आपल्याला लावलेली मानवाच्या दृष्टिकोनातून किंवा मानवाच्या इतिहासामध्ये पाहायला मिळतात. म्हणून प्राचीन कालखंडापासून ते आजच्या मानवी समाजाचा इतिहास जर आपण पाहिला तर वेगवेगळ्या पातळीवर मानवाने वेगवेगळ्या घटकांचं ज्ञान संपादन केलं आणि त्या ज्ञान संपादन करण्याचा जो मानवाचा निखळ हेतू होता, त्या हेतूमागचं मुख्य गमक होतं ते म्हणजे जिज्ञासू वृत्ती मानवाची. हे असंच का बरं होतं, हे असंच का बरं झालं असेल किंवा हे असंच का होतं, हे सगळे जे घटक आहेत ते मानवामध्ये जिज्ञासू वृत्ती असण्याची निदर्शक आहेत. आणि ही मानवामधील असणारी जिज्ञासू वृत्ती ही आपल्याला माहित आहे की व्यक्तीची ही जिज्ञासू वृत्तीच विशिष्ट अशा शास्त्रांच्या उदयासाठी कारणीभूत ठरली. कारण का तर शास्त्रांचा जन्म जो झाला ते मानवाच्या जिज्ञासू वृत्तीतून झाला. जर शास्त्र उदयास आली नसती तर मानवाला आपल्या जिज्ञासू वृत्तीची असणारी जी काही लालसा आहे ती तृप्त करता आली नसती. म्हणून मानवाच्या जिज्ञासू वृत्तीला अधिक बळ देण्यासाठी, मानवाच्या जिज्ञासू वृत्तीला अधिक समोर नेण्यासाठी किंवा तत्परतेने समोर नेण्यासाठी शास्त्र किंवा शास्त्रीय घटकांचा झालेला विकास किंवा सायन्सचा झालेला जो काही विकास आहे हा अतिशय महत्वपूर्ण आहे. मग शास्त्राच्या संदर्भात आपण चर्चा करत असताना पाहतो की अलीकडील काळात आधुनिक युगामध्ये अनेक शास्त्रांचा उदय झाला, पण काही शास्त्र ही प्राचीन कालखंडापासून त्यांनी आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्या कालखंडात त्या शास्त्रांच्या घटकांना विशिष्ट अशा स्वरूपाचं किंवा त्या शास्त्रांच्या अध्ययन पद्धतीला शास्त्रीय स्वरूप प्राप्त झालं नव्हतं, म्हणून ती शास्त्र त्या कालखंडात विकसित झाला असं आपण ठामेठोकपणे सांगू शकत नाही. पण विशिष्ट पद्धतीने ते शास्त्र सुद्धा त्या काळातील घटनांचा, घडामोडींचा अभ्यास करत होते. पण आधुनिक काळामध्ये जी शास्त्र विकसित झाली, ज्याला आपण सायन्स म्हणतो, विज्ञान म्हणतो, त्या विज्ञानाची किंवा शास्त्राची काय व्याख्या केली जाते? ढोबळ अर्थाने शास्त्र म्हणजे काय हे जर आपल्याला अभ्यासायचं असेल किंवा पाहायचं असेल, समाजशास्त्र हे सुद्धा आपल्याला शास्त्र म्हणून अभ्यासायचं आहे, त्यापूर्वी आपल्याला शास्त्र कशाला म्हणायचं हे पाहणं सुद्धा क्रमप्राप्त ठरतं. कारण का ते शास्त्रांच्या माध्यमातून आधुनिक कालखंडात मानवाने आपल्या जिज्ञासू जी काही वृत्ती आहे, आपली जी काही जिज्ञासू वृत्ती आहे, त्या जिज्ञासी वृत्तीची तृप्ती केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून शास्त्र कशाला म्हणायचं तर एक ढोबळ अर्थाने शास्त्राचा जो अर्थ आहे त्याला आपण असं समजू की विशिष्ट ज्ञान मिळविण्याची पद्धती म्हणजे शास्त्र होय किंवा सायन्स होय किंवा विज्ञान होय. तर समाजशास्त्र हे सुद्धा कसं शास्त्र आहे हेही आपल्याला पुढं पाहायचं आहे. पण हे पाहत असताना आपल्याला माहित आहे की विशिष्ट ज्ञान मिळविण्याची जी पद्धती आहे ती शास्त्र आहे आणि हे शास्त्र मानवाच्या जिज्ञासू वृत्तीची तृप्ती करण्यासाठी महत्वपूर्ण ठरलेलं आहे. याचे काही उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. एक छोटंसं उदाहरण जर आपल्याला घ्यायचं असेल तर एक उदाहरण आपल्याला माहित आहे की सृष्टीच्या निर्मितीच्या संदर्भात अनेक वेगवेगळी शोध लावली आणि त्यानंतर या सृष्टीमध्ये किंवा या पृथ्वी तलावर वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळे शोध लावून आपल्या कर्तृत्वाचा ठसा मानव समाजावर उमटवलेला दिसत आहे. एक छोटंसं गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या संदर्भातलं आपल्याला एक उदाहरण घेता येतं की
या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या संदर्भात आपल्याला चर्चा आहे. साधारणपणे असंही म्हटलं जातं की जगामध्ये झालेलं जेवढंही परिवर्तन आहे, या परिवर्तनासाठी 3 प्रकारचे घटक हे कारणीभूत ठरले. 3 प्रकारचे घटक कारणीभूत ठरले आणि त्या जगाच्या विकासात हे तिन्ही प्रकारचे जे घटक आहेत, म्हणजे 3 घटना कारणीभूत ठरल्या असं म्हटलं जातं. उपरोधानीच का होईना, मी मध्यंतरी कुठेतरी हे वाचलं होतं. त्यामध्ये एक महत्वाचा घटक आहे की सृष्टीच्या निर्मितीसाठी, म्हणजे जे ऍपल आहे, ऍपल म्हणजे सफरचंदासारखं असणारं फळ, हे जगाच्या निर्मितीचं मुख्य स्रोत आहे असं समजलं. ते कसं, तर बायबलमध्ये एक कथा आहे, आख्यायिका आहे ऍडम आणि ईव्हची. ते पॅराडाईज मध्ये राहत होते आणि ते पॅराडाईज मध्ये राहत असताना म्हणजे स्वर्गामध्ये राहत होते आणि ईश्वराच्या समक्ष, अशी ती आख्यायिका आहे, बोधकथा आहे, आपण जे काही समजू. तर ती कथा अशी सांगते की ॲडम आणि ईव तिथे पॅराडाईज मध्ये राहत असताना ईश्वराच्या समोर, म्हणजे त्या ईश्वराच्या अंगणामध्ये राहत होते म्हणा, त्याच्या स्वर्गवासामध्ये किंवा स्वर्गामध्ये राहत होते. आणि ईश्वराने त्यांना सांगितलं होतं की हे बघा, तुम्ही इथे ह्या जे काही पॅराडाईज मध्ये जे नंदनवन आहे, या नंदनवनातल्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेऊ शकता, पण एक मात्र तुम्हाला सूचना माझी लक्षात ठेवायची आहे, ती दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. त्या दोघांनाही त्यांनी सूचना केली की हे जे काही सफरचंदासारखं झाड आपल्या ह्या पॅराडाईज मध्ये आहे, नंदनवनामध्ये आहे, त्याचं फळ कधीही तोडून तुम्ही खायचं नाही. आणि ते खाणं म्हणजे पातक होईल आणि मी मग तुम्हाला शापित करेल किंवा मी शाप होईल. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची आहे की पॅराडाईज मधलं हे जे काही सफरचंदासारखं झाड आहे, सफरचंदाच्या झाडासारखं झाड आहे आणि त्याचं जे फळ आहे सफरचंदासारखं, ते तुम्ही कधी खायचं नाही. ही बाब ॲडम आणि ईवला ईश्वराने सांगितली आणि एके दिवशी त्या ईवला सफरचंद, त्या झाडाचं फळ खाण्याचा मोह झाला. आणि ते मोह झाल्यानंतर ॲडमने सांगितलं की नाही, ईश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे, ताकीद दिलेली आहे की बाबा हे खायचं नाहीये आणि जर खाल्लं तर पातक लागेल, ईश्वराचा आपल्यावर राग व्यक्त होईल आणि यातून काहीतरी अघटित घडेल असं त्यांनी सांगितलं. तरी सुद्धा स्त्रीचा मोह आणि त्या मोहापायी तिच्या मागणीपुढं ॲडमने तिला त्या झाडाचं फळ आणून दिलं. आणून दिल्यानंतर ईश्वराला ते समजलं आणि समजल्यानंतर ईश्वर क्रोधित झाले आणि त्यांना शापित केलं. त्यांना सांगितलं, शाप दिला आणि त्या दोघांना शाप देऊन सांगितलं की आता तुम्ही इथे राहू शकत नाही. पॅराडाईज मध्ये तुम्ही ईश्वराच्या जी काही आदेश होता त्याची अवहेलना केलेली आहे, अवमानना केलेली आहे, म्हणून तुम्हाला इथे राहणं शक्य नाही आणि मी इथे तुम्हाला ठेवू शकत नाहीये आणि तुम्हाला मी पृथ्वी तलावर पाठवतो आणि मी तुम्हाला हे शापित करत आहे. पृथ्वी तल म्हणजे कोणतं, किंवा पृथ्वीलोक किंवा मृत्यूलोक म्हणजे कोणतं, तर जिथे मानवाचा जन्म झाल्यानंतर मृत्यू होतो अशा असणाऱ्या मानवी समाज व्यवस्थेला मृत्यूलोक असं म्हणतात. असं धार्मिक ग्रंथांमध्ये ह्या सगळ्यांच्या संदर्भात चर्चा आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण पाहतो की आजही आपल्याकडे जो व्यक्ती जन्माला येतो त्याचा निश्चितच कधी ना कधी मृत्यू हा असतो. अमर होऊन कोणीही जन्माला येत नाही. मग तिथून त्या ॲडम आणि ईवला बायबलच्या कथेप्रमाणे ईश्वराने पृथ्वी तलावर पाठवलं, मृत्यू लोकामध्ये पाठवलं. आणि मग असं म्हटलं जातं की जगातली पहिलीच चूक, मानवी समाजाची पहिलीच चूक हे ईवने केली, म्हणजे स्त्रीने केली. हे ही लांछना स्त्रीवर केली जाते, पण हे वास्तविकदृष्ट्या हे योग्य नाही किंवा आपल्याला असं त्याचं समर्थन करता येऊ शकत नाही. आणि जगातलं पहिलं पाप स्त्रीने केलं, तिने ते फळ खाल्लं आणि मृत्यू लोकामध्ये ते आले आणि सृष्टीची निर्मिती झाली. आणि ॲडम आणि ईव पासूनच अख्ख्या जगातील असणारे आजचे 750 कोटी लोक आहेत असा समज बायबल मधल्या त्या बोधकथेनुसार होतो. आणि मग जगाच्या निर्मितीसाठी त्या ईवनं खाल्लेलं सफरचंदासारखं फळ हे कारणीभूत ठरलं असं सांगितलं. दुसरं महत्वाची घटना अशी आहे, ज्याचा सहसंबंध नंतर आपल्यासोबत येणार आहे, ती म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या संदर्भात आयझॅक न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. आणि त्याच्यानंतर आज आपल्याला माहित आहे की 1903 ला विमानाचा शोध लागला. हे सगळे गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या शोधानंतर सायन्समध्ये झालेले जे बदल आहेत, विज्ञानाच्या माध्यमातून झालेली जी प्रगती आहे, ती प्रगती मानवी समाजाचं जीवन अधिक सुकर करण्यासाठी सुलभ ठरलेली आहे. तर हा जो काही न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे त्या संदर्भात आपल्याला माहित आहे की न्यूटन झाडाखाली बसला होता आणि वरून सफरचंद पडत होता. आणि ते सफरचंद पडल्यानंतर त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की बा हे वरून खालीच का पडलं, हवेत का नाही गेलं. आणि त्याच्यातून गुरुत्वाकर्षणाचा नियम लागला. म्हणजे हे दुसरं गुरुत्वाकर्षणाच्या नियमासाठीचं सफरचंद हे सुद्धा मानवी समाजाच्या प्रगतीचं एक द्योतक झालं आणि सायन्सच्या माध्यमातून खूप मोठी प्रगती या मानवी समाजाने केली. आणि तिसरं समजलं जातं ते म्हणजे स्टीव्ह जॉब्स यांचं ऍपल कंपनी. ज्या ऍपल कंपनीने माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आमूलाग्र स्वरूपाचा बदल करून विज्ञानाच्या आणि माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीला मोठा हातभार लावला. तर असो, हे एक छोटंसं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे शास्त्राच्या दृष्टिकोनातून मानवी समाजाने खूप मोठ्या स्वरूपाची प्रगती ही काळ वेळ परिस्थिती निरूप आपल्या गरजांनुरूप केलेली आपल्याला पाहायला मिळते.
मग शास्त्र कशाला म्हणायचं, तर ढोबळमानाने आपण शास्त्राची व्याख्या, पुढे एक मुद्दाच आपल्याला अभ्यासायचा आहे. तो मुद्दा म्हणजे कोणता, की समाजशास्त्र हे शास्त्र आहे का, किंवा सोशॉलॉजी ॲज अ सायन्स म्हणून आपल्याला अभ्यासायची. त्या काळात आपण शास्त्र कशाला म्हणायचं, शास्त्राचं स्वरूप काय असतं, शास्त्राची वैशिष्ट्ये काय असतात, ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात पुढच्याच घटकांमध्ये चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी शास्त्र आणि शास्त्राचे प्रकार पाहूनच समाजशास्त्राकडे आपल्याला वळायचं आहे. तर शास्त्र म्हणजे विशिष्ट ज्ञान मिळविण्याची एक पद्धत म्हणजे शास्त्र होय. आणि ह्या विशिष्ट ज्ञान मिळविण्याच्या पद्धतीचे म्हणजे शास्त्राचे किंवा सायन्सचे ढोबळ अर्थाने दोन प्रकार पाडले जातात. एक नैसर्गिक शास्त्रे आणि दुसरे म्हणजे सामाजिक शास्त्र. नैसर्गिक शास्त्र म्हणजे नॅचरल सायन्स, ज्याला आपण फिजिकल सायन्स सुद्धा म्हणतो, की ज्या नॅचरल सायन्सेसमध्ये किंवा नैसर्गिक शास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा किंवा कोणकोणत्या शास्त्रांचा किंवा कोणकोणत्या अभ्यास विषयांचा समावेश होतो. यामध्ये आपल्याला माहिती आहे फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, बॉटनी आहे, गणित आहे. हे सगळे जे विषय आहेत हे नैसर्गिक शास्त्र आहे, ज्याला आपण फिजिकल सायन्स किंवा भौतिक शास्त्र असं म्हणतो. आणि ह्या सगळ्या शास्त्रांमध्ये आणि इतर जे शास्त्र आहेत ज्यांच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत त्यांच्यामध्ये काय फरक आहे याच्या संदर्भात चर्चा करू. तर हे पहिले शास्त्राचा प्रकार आहे. पहिल्या शास्त्राचा प्रकार आहे ते म्हणजे नैसर्गिक शास्त्र किंवा भौतिक शास्त्र, की जे हे सगळे शास्त्र भौतिक घटनाघडामोडींचा अभ्यास करतात. पृथ्वी तलावर असणारे जे घटक दिसू शकतात, ज्यांना पाहू शकतो, ज्यांची अनुभूती ही व्यक्तीला होऊ शकते, थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे की जे घटक मूर्त आहेत अशा घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे नैसर्गिक शास्त्र. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल भौतिक शास्त्र कशाचा अभ्यास करते, तर भौतिक शास्त्र जे जड घटक आहेत अशा सगळ्या घटकांचा अभ्यास करते. जड म्हणजे अचेतन, चेतन म्हणजे चेतन आणि अचेतन म्हणजे काय, की ज्या घटकांमध्ये जीव असतो त्याला आपण चेतन म्हणतो, ज्या घटकांमध्ये जीव नसतो त्याला अचेतन म्हणतो. तर असे जे अचेतन घटक आहेत त्याला आपण जड घटक म्हणतो किंवा भौतिक घटक म्हणतो. अशा जड घटकांचा, अचेतन घटकांचा अभ्यास फिजिक्स करते किंवा भौतिकशास्त्र करते. तर हे फिजिक्स मूर्त घटकांचा जे जड घटक आहे, उदाहरणार्थ दगड आहे, माती आहे, हे फिजिक्सच्या अध्ययनाचे विषय जर असतील तर ह्या सगळ्यांना आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो, त्याची अनुभूती घेऊ शकतो. म्हणून अशा जड घटकांचा अभ्यास फिजिक्स करते आणि या घटकांचा अभ्यास करून या घटकांती निघालेले जे निष्कर्ष काढते त्याची एक विशिष्ट शास्त्रीय पद्धती आहे, त्या संदर्भातही आपण चर्चा करणार आहोत. आणि त्या शास्त्रीय पद्धतीच्या आधारावर निघालेले जे काही निष्कर्ष असतात भौतिक शास्त्रातले, हे निष्कर्ष कसे असतात, किंवा नैसर्गिक शास्त्रांच्या अध्ययनाच्या अंती संशोधकांनी काढलेले जे निष्कर्ष असतात ते निष्कर्ष कसे असतात, तर ते शाश्वत असतात, चिरंतन टिकणारे असतात. त्यांची पुनर्पडताळणी आपण करू शकतो, त्या निघालेल्या निष्कर्षांची पुनर्परीक्षा आपण करू शकतो. असे जे शास्त्र आहेत या सर्व शास्त्रांना आपण नैसर्गिक शास्त्र असे म्हणतो. एक उदाहरण मी तुम्हाला भौतिक शास्त्राचं दिलं. त्याचं उदाहरण तुम्हाला दुसरं जर द्यायचं असेल तर आपल्याला गणिताचं देत आहे. गणितामध्ये सुद्धा जो अभ्यास होतो आणि त्या अभ्यासाअंती निघालेले जे काही निष्कर्ष असतात हे शाश्वत असतात, चिरंतन असतात. उदाहरण जर घ्यायचं झालं तर 2+2 किती होतात, 4 होतात. भारतामध्ये 4 आणि पाकिस्तानमध्ये 5 असं होतं का, नाही. किंवा 2+2 हे 50 वर्षापूर्वी 4 होते आणि 100 वर्षापूर्वी 5 झाले असं होतं का, नाही. तर ह्या शास्त्रामध्ये अभ्यासाअंती संशोधकांनी काढलेले जे निष्कर्ष असतात हे शाश्वत असतात, चिरंतन असतात, ते विशिष्ट कालखंडापर्यंत टिकणारे असतात. म्हणून हे जे नैसर्गिक शास्त्र आहेत ह्या नैसर्गिक शास्त्रांचा एक महत्वाचा भाग असा आहे की हे शास्त्र ज्या भौतिक घटकांचा अभ्यास करतात त्या भौतिक घटकांचा अभ्यास करून त्या घटकांच्या अभ्यासाअंती हे शास्त्र, ह्या शास्त्राचा अभ्यास करणारे संशोधक जे निष्कर्ष काढत असतात ते निष्कर्ष हे त्रिकाल बाधित सत्य असतात, चिरंतन असतात, शाश्वत असतात. आणि म्हणून या शास्त्रांना नॅचरल सायन्सेस किंवा नैसर्गिक शास्त्र किंवा फिजिकल सायन्सेस भौतिक शास्त्र असे म्हटले जाते. उदाहरण मी भौतिक शास्त्राचं दिलं. दुसरं उदाहरण तुम्हाला या शास्त्रामध्ये सांगायचं असेल तर आपल्याला माहित आहे की रसायनशास्त्र कशाचा अभ्यास करते, सर्व द्रव्य पदार्थांचा अभ्यास करण्याचं काम रसायनशास्त्र करते. उदाहरण आपल्याला माहिती आहे, आपण 9वी 10वीला वगैरे शिकलो, आपण आर्ट्सचे विद्यार्थी व सायन्सशी संबंध आपला फार जवळचा नसतो, तरी पण आपल्याला माहित आहे की H2O हे पाण्याचं सूत्र आहे. हायड्रोजनची 2 अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू झाला किंवा हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या दोन्हीचं संयुगीकरण झालं की आपल्याला माहित आहे की पाण्याचं सूत्र बनते किंवा पाणी तयार. गौरव जंके आवाज. तर H2O म्हटल्यानंतर भारतामध्ये पाण्याचं सूत्र H2O आहे, अमेरिकेत काहीतरी वेगळं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं का, नाही. 50 वर्षापूर्वी वेगळं होतं, 100 वर्षापूर्वी वेगळं आहे, 100 वर्षानंतर वेगळं आहे असं पाहायला मिळतं का, तर नाही. जेवढेही हे जे नैसर्गिक शास्त्र आहेत ती नैसर्गिक शास्त्र ज्या घटकांचा अभ्यास करतात आणि त्या घटकांच्या अभ्यासाअंती जे निष्कर्ष हे नैसर्गिक शास्त्र काढत असतात त्या नैसर्गिक शास्त्राच्या त्या अभ्यासाअंती निघणारे निष्कर्ष हे शाश्वत असतात. तुम्हाला माहित असेल की ज्या वेळेस मानवी समाजाची प्रगती एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली नव्हती, या मानवी समाजात पृथ्वीच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे कयास आणि अंदाज लावले जात होते.
कशा प्रकारचे काय असाने अंदाज लावले जात होते? कोपर्निकसनी पृथ्वी कशी आहे, तिचा आकार कसा आहे, ती स्वतःभोवती कशी फिरते, सूर्याभोवती कशी फिरते, सूर्याची ही सूर्यमालिका कशी आहे, या सूर्यमालिकेत किती ग्रह आहेत, अशा सूर्यमालिकेच्या ग्रहांपैकी या आकाशगंगेमध्ये, ज्याला आपण कॉस्मॉस म्हणतो, या आकाशगंगेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कसे इतर ग्रह आहेत की ज्यांचा आणखीनही शोध लागला नाही, किती तारे आहेत, ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात अलीकडील काळात आपल्याला बऱ्याचशा घटकांची माहिती झाली. पण ज्या कालखंडामध्ये जे काही स्पेस सायन्स ज्याला आपण म्हणतो, अंतरिक्ष विज्ञान जे आहे ते विकसित झालं नव्हतं, त्या कालखंडामध्ये मानवासमोर अंतरिक्षाच्या संदर्भात असणारे अनेक प्रश्न निर्माण झालेले होते. आपण असं समजत चाललेलो होतो किंवा आजपर्यंत आपल्याला अनेक धार्मिक ग्रंथांच्या माध्यमातून वगैरे असं शिकवलं जात होतं की भूकंप का होतो, तर पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर आहे आणि पृथ्वीवर पाप झालं की तो शेषनाग आपली मान हलवतो आणि मग पृथ्वी हलवते आणि त्यानंतर भूकंप होतो. अशा अनेक असणाऱ्या अंध समजुतींवर आपण विश्वास ठेवून आजपर्यंत हा मानवी समाज जीवन जगत आलेला आपण पाहिलेला आहे. परंतु कोपर्निकस सारख्या विचारवंतांनी, अनेक स्पेस सायन्स मध्ये अध्ययन करणाऱ्या अनेक विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारचे अध्ययन केले, अभ्यास केले आणि त्या अभ्यासांती त्यांनी काय निष्कर्ष काढले आज आपण सांगू शकतो की पृथ्वी आणि सूर्याचं अंतर किती आहे, तर 15 लाख कोटी किलोमीटरचं अंतर. सूर्याच्या बाबतीमध्ये किंवा पृथ्वीच्या बाबतीमध्ये आपण ही चर्चा आज करू शकतो. म्हणजे सूर्यापासून पृथ्वीचं अंतर हा 15 लाख कोटी किलोमीटरचं आहे. सूर्याचं येणारं जे किरण आहे ते किरण जर पृथ्वीवर यायचं असेल तर आपल्याला माहित आहे, शास्त्राने किंवा सायन्सनी निर्धारित केलेलं आहे की 8 मिनिटाचा वेळ लागतो. या सूर्यमालेमध्ये 9 ग्रह आहेत, पृथ्वी सुद्धा एक त्या ग्रहापैकी एक ग्रह आहे. केवळ मानवी वस्ती ही आजपर्यंत शास्त्रज्ञांना माहित आहे, त्यामुळे शास्त्रज्ञ हे आज घोषित नाही करू शकत की मानव वस्ती पृथ्वी तलावर सोडून दुसऱ्या कोण्या तलावर असेल किंवा नाही. तर ते आहेही म्हणत नाहीत आणि होही म्हणत नाही, त्याची शोध ते लावत आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ह्या पृथ्वीच्या संदर्भात किंवा एरोस्पेस जे काही स्पेस सायन्स आहे त्या अंतरिक्ष विज्ञानाने मानवाच्या जिज्ञासेची परिपूर्ती करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून हे जे सायन्स आहेत, जे भौतिकशास्त्र आहे, जसं की आज आपण पाहिलं कोपर्निकसने सांगितलं की पृथ्वी ही अंडाकार आहे, ती स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरत फिरत असताना ती सूर्याभोवती फिरते. म्हणून आपल्याला माहित आहे पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी नियर अबाउट 24 तास लागतात. म्हणून आपल्याकडे आपण पाहतो की 24 तासाचा एक दिवस होतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवसाचा कालखंड लागतो, म्हणून 365 दिवसाचा एक वर्ष होतं. म्हणजे पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत फिरत भोवऱ्याप्रमाणे कोणाभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते. हे सगळे बाबी किंवा ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला माहीत झालेल्या आहेत. पण याच्या पूर्वी ह्या सायन्सचा किंवा शास्त्राचा किंवा ह्या नैसर्गिक शास्त्रांचा विकास होण्यापूर्वी या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात जी जिज्ञासू वृत्ती मानवाला होती, त्या जिज्ञासू वृत्तीची परिपूर्ती करण्याचं काम शास्त्र करतं, सायन्स करतं, विज्ञान करतं. म्हणून हे शास्त्र जे नैसर्गिक शास्त्र आहेत हे विकसित झाले आणि ह्या शास्त्राच्या अध्ययनांती जे निष्कर्ष काढले जातात त्या शास्त्रामध्ये, जसं की कोपर्निकसने सांगितलं की पृथ्वी स्वतःभोवती तिला फिरण्यासाठी 24 तासाचा वेळ लागतो, सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवसाचा वेळ लागतो. 17व्या शतकात किंवा 11व्या शतकात, जेव्हा ज्या शतकात साधारणपणे माझ्या माहिती असतं 9व्या शतकात का 7व्या शतकात वगैरे कोपर्निकस होऊन गेला, तर त्या कालखंडात त्यांनी सांगितलेला हा जो निष्कर्ष आहे किंवा त्या स्पेस सायन्स मधल्या विचारवंतांनी सांगितलेला जो निष्कर्ष आहे, हा निष्कर्ष आज बदललेला आपल्याला पाहायला मिळतो का? 200 वर्षानंतर, 400 वर्षानंतर नाही. का नाही? तर नैसर्गिक शास्त्रामध्ये हाच एक महत्वाचा भाग आहे की त्या शास्त्राच्या अध्ययनकर्त्यांनी अभ्यासांती काढलेले जे निष्कर्ष असतात ते शाश्वत असतात, चिरंतन असतात. म्हणून त्यांना नैसर्गिक शास्त्र असे म्हणतात. तर ह्या नैसर्गिक शास्त्रांमध्ये कोणकोणते शास्त्र येतात किंवा कोणकोणत्या अभ्यास विषयांचा समावेश होतो, तर भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र आहे, गणित आहे, स्पेस सायन्स आहे, ज्याला आपण अंतरिक्ष विज्ञान असं म्हणतो. हे सगळे जे सायन्सेस आहेत तर हे कसे आहेत? हे नैसर्गिक शास्त्र आहे. दुसरा शास्त्राचा जो प्रकार आहे ज्याचा सहसंबंध आपल्या अध्ययन विषयाशी किंवा समाजशास्त्राशी येतो, त्या दुसऱ्या असणाऱ्या शास्त्राच्या प्रकारांना आपण सामाजिक शास्त्रे असे म्हणतो. तर ही जी सामाजिक शास्त्रे आहेत, या सामाजिक शास्त्रांमध्ये कोणकोणत्या विषयांचा किंवा कोणकोणत्या अभ्यास विषयांचा समावेश होतो? त्यामध्ये राज्यशास्त्र आहे, त्यामध्ये इतिहास आहे, त्यामध्ये अर्थशास्त्र आहे, त्यामध्ये समाजशास्त्र आहे. ही सर्व जी शास्त्रे आहेत, ही सर्व शास्त्रे ही कोणती शास्त्रे आहेत? सामाजिक शास्त्रे. आता यांना सामाजिक शास्त्र का बरं म्हटलं जातं? हे सुद्धा इतर भौतिक शास्त्रांप्रमाणे समाजातील घडणाऱ्या विशिष्ट घटना घडामोडींचा अभ्यास करतात.
उदाहरण जर घ्यायचं झालं तर अर्थशास्त्र हे समाजातील कोणत्या घटना घडामोडींचा अभ्यास करते? आर्थिक घटना घडामोडींचा अभ्यास करते. अर्थशास्त्राचा अभ्यास विषय कोणता आहे? उदाहरणार्थ अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेतील घडामोडी, उत्पादन, उत्पादन संबंध, त्यानंतर वितरण, त्यानंतर ज्याला आपण मार्केटिंग वगैरे म्हणतो, हे सगळे अर्थशास्त्राचे अभ्यासाचे विषय आहेत. मग अर्थशास्त्र या घटकांचा जे अभ्यास करत असते त्या अर्थशास्त्रामध्ये ज्या या घटकांचा जो अभ्यास होत असतो, तर या अभ्यासाअंती निघालेले अर्थशास्त्रज्ञांनी काढलेले जे निष्कर्ष असतात, हे निष्कर्ष शाश्वत आणि चिरंतन नसतात. उदाहरणार्थ दारिद्र्याचा अभ्यास अर्थशास्त्र करते, बेकारीचा अभ्यास अर्थशास्त्र करते, त्यानंतर अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी सांगतो की ॲडम स्मिथला अर्थशास्त्राचा जनक म्हटलं. तर भारतामध्ये सुद्धा अनेक अर्थशास्त्रज्ञ आहेत, ते सुद्धा देशातील असणाऱ्या आर्थिक घटना घडामोडींचा अभ्यास करतात. उदाहरणार्थ अर्थशास्त्राचा अभ्यास विषय म्हणून आपण समजून चालू की दारिद्र्याचा अभ्यास अर्थशास्त्र करते. आपल्याला माहित आहे की 10 वर्षापूर्वी भारतामध्ये दारिद्र्याचा जो स्तर होता किंवा दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची जी संख्या होती ही 30% होती, आणि आजच्या स्थितीला दारिद्र्याच्या रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या ही नियर अबाउट 21% आहे. म्हणजे 30 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी ज्या अर्थशास्त्राच्या अभ्यासकांनी हा निष्कर्ष काढला की भारतामध्ये एकूण लोकसंख्येपैकी 30% लोकसंख्या ही दारिद्र्याच्या अवस्थेमध्ये जीवन जगते, त्यांनी तो काढलेला निष्कर्ष 10 वर्षानंतर तसाच कायम राहिला का? तर नाही. 10 वर्षानंतर त्यांची संख्या ही 21% झाली. एखाद्या समाजशास्त्रज्ञांनी समाजशास्त्राचा अभ्यास विषय किंवा समाजशास्त्रज्ञ समाजातील घडणाऱ्या घटनाघडामोडींचा अभ्यास करतात. जे काही बेकारी असेल, सामाजिक समस्या असतील, विवाहाच्या समस्या असतील, धार्मिक समस्या असतील, जातीयवाद असेल, है ना, देशांच्या समस्या असतील, बेरोजगारांच्या समस्या असतील, शेतकऱ्यांच्या समस्या असतील, आता कोविड-19 मुळे मजुरांवर निर्माण झालेले जे काही प्रभाव आणि परिणाम आहे यांच्या समस्या असतील, ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास समाजशास्त्र करते. आपण असं समजून चलू की एखाद्या समाजशास्त्रज्ञाने 20 वर्षापूर्वी देशातील असणाऱ्या बेकारीचा अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं की बाबा आपल्या देशामध्ये एकूण लोकसंख्येपैकी श्रम करणाऱ्या लोकांपैकी ही बेकारीचं प्रमाण हे 10% आसपास आहे, आणि हेच प्रमाण 10 वर्षापूर्वी अभ्यास केलेल्या अभ्यासकांनी नंतर 10 वर्षानंतर जर त्याचं ते प्रमाण भारतातील असणाऱ्या लोकसंख्येला, श्रमिक असणाऱ्या लोकसंख्येला लागू करण्याचा जर आपण प्रयत्न केला, तर तो निष्कर्ष, त्याचा तो अंदाज किंवा त्याच्या अधीनांती निघालेला निष्कर्ष हा ऍज इट इज लागू होईल का? नाहीये. तो बदलेल, त्याच्यामध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून सामाजिक शास्त्र जे आहे, जसे की राज्यशास्त्र राजकीय घटना घडामोडींचा अभ्यास करते. नागरिक आहेत, नागरिकांचे हक्क आहेत, राजकीय पक्ष आहेत, न्यायमंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, कायदे मंडळ आहे, या सगळ्या घटकांचा अभ्यास राज्यशास्त्र करते. आणि राजकीय घटना घडामोडींचा अभ्यास करत असताना राज्यशास्त्रातील जे विचारवंत आहेत, जे निष्कर्ष मांडत असतात, त्यांच्या फॅक्टच्या आधारावर किंवा तथ्यांच्या आधारावर ते निष्कर्ष सदोदित कालखंडांसाठी आपल्याला कायम टिकून ठेवणारे पाहायला मिळतात का? चिरंतन किंवा शाश्वत दिसतात का? नाहीये. 10 वर्षापूर्वी आपल्याला माहित आहे की सत्तेवर काँग्रेस पार्टी होती, आणि त्या काँग्रेस पार्टीच्या कालखंडात आपण किंवा त्या राज्यशास्त्रज्ञांनी मांडलेली जी मतं आहेत, त्यांना कोणाला असं वाटलं होतं का की जी पार्टी, राजकीय पक्ष हा 1985ला 2 लोकसभेचे आपले प्रतिनिधी निवडून आणत होता, तो पक्ष एवढ्या कालखंडामध्ये आजच्या स्थितीला 17व्या लोकसभेमध्ये आपण पाहतो की भारतीय जनता पार्टीचे 309 सदस्य आहेत. म्हणजे त्या कालखंडात राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी मांडलेले जे काही निष्कर्ष असतील, ते निष्कर्ष आजच्या कालखंडात, आजच्या सामाजिक परिस्थितीला किंवा राजकीय परिस्थितीला लागू होऊ शकत नाही. म्हणजे काळवेळ परिस्थितीनुसार सामाजिक शास्त्राच्या संशोधकांनी काढलेले जे निष्कर्ष असतात हे बदलणारे असतात. म्हणून या सर्व शास्त्रांना सामाजिक शास्त्रे असे म्हणतात. हा फरक, मूळ फरक ह्या 2 शास्त्रांमध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कोणते मूळ फरक आहेत सामाजिक शास्त्रांमध्ये आणि नैसर्गिक शास्त्रांमध्ये? नैसर्गिक शास्त्रात नैसर्गिक शास्त्राचा अभ्यास करणारे संशोधक अभ्यासाअंती जे निष्कर्ष काढत असतात, ते निष्कर्ष शाश्वत असतात, चिरंतन असतात, न बदलणारे असतात. त्याच्यामध्ये मूलभूत अर्थाने बदल होत नसतो. 50 वर्षानंतर, 100 वर्षानंतर, 200 वर्षानंतर त्याच्या निष्कर्षांची पुनर्पडताळणी केल्यानंतर ते निष्कर्ष पुन्हाही आपल्याला तशाच ऍज इट इज स्वरूपात पाहायला मिळतात. म्हणून त्या शास्त्रांना आपण नैसर्गिक शास्त्र असे म्हणतो. दुसरे शास्त्र आहेत सामाजिक शास्त्रे. सामाजिक शास्त्र सुद्धा शास्त्रीय दृष्टिकोनातून समाजातील घडणाऱ्या घटना घडामोडींचा अभ्यास करत असतात. प्रत्येक सामाजिक शास्त्र हे त्यांचे जे काही अभ्यासाचे विषय आहेत, जसे की उदाहरणार्थ समाजशास्त्राचा अभ्यासाचा विषय आहे सामाजिक संबंध, सामाजिक आंतरक्रिया, त्यानंतर दर्जा, भूमिका, नियमने, संस्कृती, संस्था, ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास समाजशास्त्र करते. मग हे सामाजिक शास्त्र आहे. पण हे समाजशास्त्र ज्या सामाजिक घटनांचा आज अभ्यास करते,
आज अभ्यास केल्यानंतर ज्या सामाजिक घटनांच्या अभ्यासाअंती आज निघालेले त्या घटनांवरचे जे आधारित निष्कर्ष असतात, ते निष्कर्ष फ्युचरमध्ये किंवा भविष्यामध्ये त्या सामाजिक घटनेला किंवा त्या समाजाला ऍज इट इज लागू होऊ शकतील असं आपल्याला सांगता येऊ शकत नाही. उदाहरण तुम्हाला मी छोटंसं सांगतो. सामाजिक शास्त्राच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा ही डोमिनंट कास्ट आहे किंवा प्रभुत्वशाली जात आहे. आजही त्या जातीला राजकीय दृष्ट्या समृद्ध असणारी जात म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. एकूण लोकसंख्येपैकी नियर अबाउट 35% लोकसंख्या पॉप्युलेशन महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये ही मराठ्यांची आहे. पण आज आपल्याला माहित आहे की मराठा समाजातील लोकांचं एक आंदोलन सुरू आहे, ते म्हणजे आरक्षणासाठीचं आंदोलन. मराठा समाजातील असणाऱ्या लोकांना असं वाटायला लागलेलं आहे की आपण मागास आहोत आणि सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या ही जात ही प्रभुत्वशाली जरी असली तरी सामाजिक दृष्ट्या तिचं मागासलेपण आज आपल्याला पाहायला मिळतं. मराठा समाजातील अनेक लोकांना आजही अत्यंत हालाकीच्या अवस्थेमध्ये जीवन जगताना आज आपण त्यांना पाहत आहोत. म्हणजे ज्या मराठा जातीला पाटील म्हणून इथली प्रभुत्वशाली जात म्हणून पाहिलं जायचं, आज जर त्यांची सामाजिक परिस्थिती बघडलेली असेल, शैक्षणिक परिस्थिती अत्यंत मागासलेली असेल, तर त्या जातीय गटातील लोक ही आरक्षणासाठी आज रस्त्यावर उतरलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे काय की ज्या जातीला आम्ही एकेकाळी प्रभुत्वशाली जात समजत होतो, राजकीय सत्ता ज्या व्यक्तीकडे असते तो म्हणजे संपन्न असतो असं समजत होतो, तो जातीय समूह आज आपल्याला मागासलेल्या अवस्थेमध्ये दिसून येतो किंवा मागासलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळत जर असेल, म्हणजे 50 वर्षापूर्वी या जातीच्या संदर्भात असणारे जे काही निकष होते किंवा आपण ज्या जातीला हे सगळ्या गोष्टींच्या संदर्भात निष्कर्ष काढले गेलेले होते, ते निष्कर्ष आज आपल्याला या जातीच्या संदर्भात पाहायला मिळत नाही. म्हणून सामाजिक शास्त्रांमध्ये समाजशास्त्रज्ञांनी किंवा इतर सामाजिक शास्त्रज्ञांनी सामाजिक घटना घडामोडींचा अभ्यास करून किंवा त्यांच्या अभ्यास विषयांचा अभ्यास करून काढलेले जे निष्कर्ष असतात ते शाश्वत नसतात, चिरंतन नसतात. पुन्हा पुन्हा पुनर्परीक्षण केल्यानंतर ते जशाच तसेच आपल्याला पाहायला मिळतील निष्कर्ष, असं आपल्याला पाहायला दिसून येत नाही. म्हणून सामाजिक शास्त्र आणि नैसर्गिक शास्त्र ह्या दोन शास्त्रांमध्ये हा मूलभूत फरक आहे आणि हा मूलभूत फरकच नैसर्गिक शास्त्रापासून या सर्व सामाजिक शास्त्रांना वेगळेपण निर्देशित करतो, वेगळेपणा त्यांचा कायम टिकून ठेवतो. आणि अशा असणाऱ्या सामाजिक शास्त्रांपैकी एक शास्त्र म्हणजे आपलं काय आहे, समाजशास्त्र आहे. तर ह्या समाजशास्त्र हे आधुनिक शास्त्र आहे, अलीकडील काळातील शास्त्र आहे. या शास्त्राचा विकास कसा झाला? या शास्त्राच्या विकासापूर्वी समाजातील घटना घडामोडींचा अभ्यास केला जात नव्हता का? हे शास्त्र विकसित होण्यापूर्वी समाजातील सर्व व्यक्तींच्या, मानवांच्या, समाजातील सामाजिक समूहांच्या व्यवहारांचा, आंतरक्रियांचा, सामाजिक संबंधांचा अभ्यास केला जात नव्हता का? समाजशास्त्राच्या उदयापूर्वी समाजामध्ये सामाजिक विचारांची निर्मिती झालेली नव्हती का? जर झालेली असेल तर ते कोणत्या स्वरूपामध्ये अस्तित्वात होते? समाजशास्त्र हे तर अगदी 1839 ला विकसित झालेलं शास्त्र आहे. मग त्याच्यापूर्वी प्राचीन कालखंडापासून मानवी समाजाचा अध्ययन कशा प्रकारे केला जात होता? जर तो केला जात असेल तर तो शास्त्रीय स्वरूपाचा होता का? असे अनेक प्रश्न समाजशास्त्राच्या अध्ययनापूर्वी, समाजशास्त्र या विषयाचं अध्ययन सुरुवात करण्यापूर्वी आपल्या मनात निर्माण होणे आवश्यक आहे. आणि ते निर्माण झाल्यानंतर पुढील पीपीटी मध्ये किंवा पुढील क्लासला आपण पाहणार आहोत की समाजशास्त्राचा उदय कसा झाला आणि त्याचं स्वरूप कसं आहे, या संदर्भातली विस्ताराने चर्चा आपण पुढच्या क्लासला करणार आहोत. पण तत्पूर्वी जे आपण आज इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे की शास्त्राच्या उदयासंदर्भातलं, समाजाच्या उदयासंदर्भातलं, आणि या शास्त्राच्या उदयापासून आणि समाजाच्या उदयापासून समाजशास्त्राचा विकास कसा होत गेला, समाजशास्त्राचा उदय आणि विकास कसा झाला, या संदर्भातली विस्ताराने चर्चा आपल्याला पुढील क्लासला करायची आहे. तर थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर प्रस्तावना पाहत असताना आपण पाहिलं की शास्त्र कशाला म्हणायचं, तर विशिष्ट ज्ञान मिळवण्याची पद्धत म्हणजे शास्त्र होय. शास्त्राचे किती प्रकार आहेत, तर 2 प्रकार आपण शास्त्राचे पाहिले, एक नैसर्गिक शास्त्रे आणि दुसरे सामाजिक शास्त्रे. नैसर्गिक शास्त्रामध्ये कोणकोणत्या शास्त्रांचा समावेश होतो, तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र हे सगळे म्हणजे नैसर्गिक शास्त्र आहेत. त्यालाच आपण नॅचरल सायन्स किंवा फिजिकल सायन्स असंही म्हणतो. तर दुसरे शास्त्राचे प्रकार आपण पाहिले सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्रामध्ये कोणकोणत्या शास्त्रांचा समावेश होतो, तर त्यामध्ये समाजशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे. तर हे सगळे काय आहेत, आपले सामाजिक शास्त्र आहेत. आणि हे सामाजिक शास्त्र आणि नैसर्गिक शास्त्र याच्यात काय फरक आहे हेही आपण पाहिलं. आणि ते फरक म्हणजे नैसर्गिक शास्त्राचे निष्कर्ष शाश्वत असतात, अध्ययनांती निघालेले निष्कर्ष. सामाजिक शास्त्रांच्या अध्ययनांती निघालेले निष्कर्ष, संशोधकांनी निघालेले निष्कर्ष शाश्वत नसतात, तर काळ वेळ परिस्थितीनुसार ते बदलणारे असतात. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. इथे आपण थांबू. उद्याच्या क्लासला समाजशास्त्राचा उदय आणि विकास कसा होत गेला आणि त्याचं स्वरूप काय आहे या संदर्भात विस्ताराने चर्चा करू. इथे आपण आज
थांबू. सर्वांना समजलं का? हो सर. हो सर. हो सर. आपण उद्याला हो पुढचा सर. क्लास. ठीक आहे, ओके. थांबू आपण.